छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजामाई, तसेच क्रांतिज्योती ज्योतिराव फुले रोह्यामध्ये येण्याच्या पूर्वी तटकरे साहेबांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं. त्यांचाही जेव्हा फोन आला तेव्हा ते म्हणाले की वहिनी, आजपर्यंत आम्ही अजितदादांशिवाय एकही कार्यक्रम केला नाही आणि तुम्हाला यायला लागेल. आणि असंही मी येणारच होते, पण यापुढेही हा प्रघात, हा पायंडा असाच पुढे चालू राहील अशी मी सुरुवातीलाच सर्वच रायगडवासियांना, रोह्यावासियांना मी खात्री देते. आदिती किंवा तटकरे साहेब दादानंतर वहिनींचं लक्ष असेल की नाही असं सगळं त्यांना वाटतंय, पण मी एक जबाबदार महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून आणि कोकणावर माझंही प्रेम असल्यामुळे, कारण माझं आजपर्यंत तुम्हाला प्रेम दिसलेलंच नाही, आणि आदिती आणि तटकरे साहेब यांचे आमचे अनेक वर्षाचे स्नेहसंबंध असल्यामुळे नक्कीच या विभागावर दादांनी इतकंच माझंही लक्ष राहील असं तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी सांगते. छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा विचार आणि कोकणच्या आपल्या सर्व कष्टाळू माणसांची ताकद, या तिन्ही गोष्टी आपल्यापाशी आहेत. आणि याच बळावर रोहाष्टमीचा विकास आपण सर्वांनी मिळून अधिक वेगाने घडवूया. मी नक्कीच ज्या ज्या गोष्टींची गरज आहे तिथे मी असेल अशी खात्री मी आपल्याला देते. आपण सर्वांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवणं अतिशय मनोभावे, आदरणीय दादांसारखाच एकही गोष्ट कमी न पडेल याची आजच्या या रोहाष्टमी नगर परिषद विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले माननीय खासदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, माननीय नामदार कुमारी अदिती तटकरे, श्री अनिकेत तटकरे, मुश्ताकभाई अंतुले, मधुकरराव पाटील, सुधाकरराव घारे, सुभाष केकाणे, अशोक भोपतराव, उमाताई मुंडे, वनश्री शेंडगे, विजया पाशीलकर, नारायण धामसे, विजयराव मोरे, स्नेहल जगताप, लाखो भाविकांची श्रद्धा इथे जोडलेली आहे. भक्तिवासाचं रंगकाम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश योजना, सगळ्या मूलभूत सुविधा नव्याने उभ्या राहणार आहेत. भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित आणि सुसज्ज वातावरण मिळावं हाच यामागचा हेतू आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी गेले तिथे आम्हाला तिथल्या नकाशा दाखवण्यात आलं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात येणार आहेत. दुसरं काम म्हणजे कुंडलिका नदीच्या काठावरील पूर संरक्षक भिंत. कुंडलिका ही रोह्याची जीवनवाहिनी आहे, पण पावसाळ्यात तिचं रुद्र स्वरूप धारण होताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच नागरी वस्त्यांना धोका निर्माण होतो, जीवनामध्ये खूपच अडचण होते. या भिंतीमुळे वस्त्या सुरक्षित राहतील, जमिनीची धूप थांबेल आणि नदीकाठी स्वच्छ राहील. या सगळ्यांच्या नियोजनामध्ये यामुळे ह्याचं काम केलेलं आहे. तिसरं काम आहे कुंडलिका नदी संवर्धन गार्डन मध्ये, जे की आपण अतिशय सुंदररित्या शिवसृष्टी शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं आणि स्वराज्याच्या संकल्पनेचं हे प्रतीक मुंबईच्या प्रसिद्ध सर जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी साकारलं आहे. हे केवळ शिल्प नाही, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थान असणार आहे. आणि चौथं काम म्हणजे खाऊ गल्ली. कोकणची खाद्य संस्कृती ही कोकणची स्वतंत्र ओळख आहे. सोलकढी, उकडीचे मोदक, नारळ तांदळाचे पदार्थ, मासळीचे पदार्थ, तसेच आंबा आणि फणसाचे विविध अलीकडे नवीनच वेफर्स वगैरे निघालेले आहेत, त्यांच्या पापड्या निघालेल्या आहेत.
त्या सगळी अस्सल कोकणी चव आता पर्यटकांना मिळणार आहे आणि चाखायला मिळणार आहे, यामधीच बळ मिळणार आहे. स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँकेचे आधुनिकीकरण करण्याचा देखील शुभारंभ आज आपण केला आणि ही ब्लड बँक अशी एक स्वतंत्र महाराष्ट्रातली पहिलीच ब्लड बँक आहे, याचं नक्कीच आपल्या सर्वांना कौतुक आहे. जात पात पलीकडे मानवतेचा दृष्टिकोन ठेवणारा एक नेता जो 21व्या शतकात पाहायला मिळाला तो अजितदादांच्या रूपाने त्या ठिकाणी पाहिला. अशा या सर्वस्पर्शी नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण काम करतो. माझं वय बहिणी आज 71 आहे. मला असं वाटतं की मी पोरकात आहे, तरी सुद्धा असा एक क्षण येत नाही की दादाची आठवण नाही. या सभागृहाचं लोकार्पण झालं, मी समोर बसलो होतो. नाटकाची नांदी इथे चालू होती. बालगंधर्वांपासून सुरू झालेली परंपरा, दशावतापासून सुरू झालेली नाट्याची चळवळीची परंपरा ज्यावेळेला दादा समोर तिथेच बसलेले होते आणि ज्यावेळेला नांदी या ठिकाणी सुरू झाली त्यावेळेला दादांचे सुद्धा हात असे बाजूच्या ह्याच्यावरती. दादाने एक विलक्षणपैकी समाधान त्या कालावधीमध्ये लाभलं आणि मला सांगायला आनंद वाटतोय की दादांची हजारे भाषणे मी ऐकली असतील, तर वयातला शेवटचा कार्यक्रम आम्हाला माहित नाही, कोणाच्या मनामध्ये तसं नाही. तो जो कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये दादांनी जे सर्वस्पर्शी भाषण केलं, सभागृह इतक्या वेळा हसला असेल की त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातले अश्रू इतक्या वेळेला वाहिले की दादांचं ते भाषण इतक्या पद्धतीने नाट्य चळवळीपासून, कारण जिल्हाधिकारी पोलीस अध्यक्ष त्यावेळेला होते,